तर मित्रांनो, शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झालेल्या एक अडचणी या काही कमी होत नाही। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवता आले असते, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने ही केली होती। परंतु त्यांचे मुख्यमंत्रीपद हे गेल्यानंतर त्यांच्या पक्षातील नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे पद मिळालं। परंतु अशात आता दानवेंचे हे पद धोक्यात आलेले। मग हे पद धोक्यात का आले आणि तसेच सध्या चर्चा आहे की अंबादास दानवे सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश करू शकतात। मग हे खरं आहे का? यामागील कारण काय? तर याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर मग सर्वात आधी अंबादास दानवे यांचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे का धोक्यात आले यामागचं कारण पाहिलं तर शिवसेना उभाटाचे विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। त्यामुळेच विधान परिषदेतील उद्धव ठाकरे गटाची संख्या एकाने कमी झाली आणि म्हणूनच काँग्रेसचं संख्याबळ जास्त झाले। तर मग सध्या आपण विधान परिषदेतील परिस्थिती पाहिली तर विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ हे कमी होते, ज्यात सध्या ठाकरे गटाकडे 7 आमदार आहेत। तसेच त्यामधील 3 आमदारांचा कार्यकाळ हा जून आणि जुलैमध्ये पूर्ण होतो। त्यामुळेच अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पद हे धोक्यात आलेले। तर सध्या पाहिलं तर काँग्रेसचे 8 आमदार आहेत, त्यापैकी 2 आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात हा संपतोय आणि हेच कारण आहे की आता अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेते पद हे धोक्यात आलेले। पण अशात याशिवाय सुद्धा आता अंबादास दानवे शिंदे गटात जातील अशी चर्चा ही सध्या सुरू आहे। मग आपण याबद्दल बोललो तर खरं तर उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती ही समोर येते। विशेष म्हणजे अंबादास दानवे पुढील 2 ते 3 दिवसात मोठा निर्णय घेऊ शकतात असं सुद्धा म्हटलं जाते। तर मग दानवे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना थेट मातोश्रीवर सुद्धा बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुद्धा झाल्याची माहिती समोर येते। यात योगायोग म्हणजे महाविकास आघाडीतील एक मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेले। तर दरम्यान या सर्व चर्चेवर एका दैनिकीला प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे सुद्धा म्हणालेले की लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे। आपण अशी मागणी देखील पक्षाकडे केलेली, त्यावर अजून कोणताही निर्णय हा झालेला नाही। मी निष्ठावंत शिवसैनिक असून संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नाही, त्यामुळेच भविष्यात काय घडू शकते हे आत्ताच सांगता येणार नसल्याचं दानवे यांनी म्हटले। हेच कारण आहे की सध्या म्हटले जाते की याच नाराजीमुळे दानवे सुद्धा शिंदे गटात प्रवेश करू शकतात। परंतु अशात तसं पाहिलं तर ठाकरे गटाकडून त्यांची मनधरणी ही केली जाते, त्यामुळेच यात काय होईल हे पाहण्यासारखे। परंतु अशात यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त निवडणुकांचं वेळापत्रक हे जाहीर झाले। मग अशात लोकसभा निवडणुका आपल्या महाराष्ट्रात कोठे केव्हा होणार याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।